आणखी एका मोठी बातमी आहे। घनसावंगी मतदारसंघातील ग्रामस्थांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। टोपे साहेब तुम्ही पैसे दिले, कार्यकर्त्यांनी वाटले नाही असं ग्रामस्थ राजेश टोपे यांच्याकडे तक्रार करतायत असा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर कार्यकर्ते बोगस असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। हा व्हिडिओ आपण बघू शकतो, त्याच्यामध्ये राजेश टोपे आपल्याला दिसतायत। तर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। याच्यामध्ये घनसावंगी मतदारसंघातील हा व्हिडिओ असल्याचं कळतंय। टोपे साहेब तुम्ही पैसे दिले पण कार्यकर्त्यांनी वाटले नाही असं ग्रामस्थ राजेश टोपेंकडे तक्रार करत असल्याचं यामध्ये दिसतं। सर सर टोपे साहेब 5 वडगाव मध्ये तुम्ही पैसे दिले पण त्याने वाटले नाही घर घर दोंड पाहून वाटले तुमचे सगळे बोंगस कार्यकर्ते 5 वडगाव मध्ये सगळे गद्दारी झाली। नंतर सांगा साहेब, नंतर नाही नाही साहेब सांगणार भेटून सांगा नंतर। हा ऑफिसर येणार आम्ही साहेब नंतर सांगू। चुंगडी वस्तीवर 1 रुपया दिला नाही द्यायना 100 मतदान होईल साहेब। सर सर टोपे साहेब 5 वडगाव मध्ये तुम्ही पैसे दिले पण त्याने वाटले नाही घर घर दोंड पाहून वाटले तुमचे सगळे बोंगस कार्यकर्ते 5 वडगाव मध्ये सगळे गद्दारी झाली। नंतर सांगा साहेब, नंतर नाही नाही साहेब सांगणार भेटून सांगा नंतर। हा ऑफिसर येणार आम्ही साहेब नंतर सांगू। चुंगडी वस्तीवर 1 रुपया। तर हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे। याच्यामध्ये एक व्यक्ती हा राजेश टोपे यांना सांगताना दिसतोय तुमचे कार्यकर्ते बोगस आहेत, त्यांनी तुमचं काम केलं नाही, तुम्ही पैसे दिले पण त्या कार्यकर्त्यांनी वाटले नाही आणि चेहरे पाहून त्यांनी पैसे वाटले असा आरोप या ठिकाणी एक ग्रामस्थ राजेश टोपे यांच्याकडे करताना दिसतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सुधाकर, काय सांगाल? हा व्हिडिओ निवडणूक तर झालेली आहे, त्याच्यामध्ये राजेश टोपे यांचा पराभव सुद्धा झालाय, पण आता एक जण त्यांना तक्रार करताना दिसतोय तुम्ही पैसे दिले पण तुमच्या कार्यकर्त्यांनी वाटले नाही असं म्हणत। नेमका कधीचा हा व्हिडिओ आहे आणि काय घडलं होतं यावेळेला? निश्चितच फरा आपण जर पाहिलं तर 1-2 दिवसापूर्वी राजेश टोपे घनसावंगी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी कार्यकर्त्याकडून राजेश टोपेंना एक चर्चा सुरू होती। राजेश टोपेंना बोललं जात होतं। राजेश टोपेंचा जे पराभव झाला त्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात होती। त्या दरम्यान एका कार्यकर्त्यांनी येऊन त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या गावामध्ये तुमचे पैसे आले, मात्र तुमच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापर्यंत ते पैसे पोहोचले नाही, त्यामुळे त्या ठिकाणी मोठं तुमचे पैसे कार्यकर्त्यांनीच खाल्ले आणि त्या गावामध्ये तुम्हाला मतदानाची लीड जी आहे ती देखील मिळाली नाही, असं त्या कार्यकर्त्यांनी राजेश टोपेंना सांगतानाचा तो हा व्हिडिओ आपल्याला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। फरा निश्चितच सुधाकर, त्याच्यामुळे आता राजेश टोपेंच्या याच्यावर काही प्रतिक्रिया येते का, स्पष्टीकरण येतं का, तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हा व्हिडिओ आपण बघू शकतो, याच्यामध्ये राजेश टोपे यांच्याकडे ग्रामस्थ तक्रार करतायत आणि ही अशी तशी तक्रार नाहीये। तर निवडणुकीच्या वेळेला तुम्ही पैसे दिले पण तुमच्या कार्यकर्त्यांनी ते लोकांमध्ये वाटले नाही आणि त्याच्यामुळे तुमचा पराभव झाल्याचं कुठेतरी खंत हा कार्यकर्ता बोलून दाखवताना दिसून येतोय, हा ग्रामस्थ बोलून दाखवताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।